आता मला सवय होऊन गेली आहे की मी तिथून जाताना काका मला थांबवणार आहेत आणि बंगल्याविषयी काहीतरी सांगणार आहेत. काल परवा काकांची माझी पुन्हा भेट झाली. आता मात्र ते बंगल्याविषयी एकही शब्द बोलायला तयार नव्हते. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, जाता आता मी म्हटलं, काका आज तुम्ही काहीच बोलत नाहीत बंगल्याविषयी, झालं काय? ते म्हणले, बंगल्यात आता काहीच राहिलं नाही. म्हटलं असं कसं? अगदी काल बांधलाय असा दिसतोय, अजून रंग इकडचा तिकडं नाही, 2-4 वस्तू तर नवीन दिसतात आणि तुम्ही म्हणतायत बंगल्यात काहीच राहिलं नाही. अरे बाबा, काही उरलं नाही रे त्यात. म्हणलं झालं काय? म्हणले आपल्या शेजारच्याने ना याच्यापेक्षा मोठा बांधला हो. आता यात राहिलंय काय? म्हटले आपण कायम तुलनेत आहोत. आपला मुलगा किती चांगला आहे हे ठरवताना सुद्धा आपण कुणासोबत तरी कम्पेअर करत असतो. तू अमुक अमुक बघितलाय का आणि तू काय करतोय? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि मला वाटलं आपल्या लेकरांमधलं वेगळे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येतं का? तुम्ही जर मला म्हटले ना तुम्ही बोलत राहा तासभर, मी बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटलात आता नगरवरनं आलाय, जाता जाता हडपसरमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी आपल्याला आपल्या लेकरांमधलं वेगळेपण सापडेल ना, त्या दिवशी जगण्यात मजा आहे. पण आपण सगळे मार्कांचे हिशोब मांडतो. पोरांची प्रगती मोजण्याचं एकक जर काय असेल तर गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज. पण मी असं म्हणत नाहीये की तुम्ही मार्क मिळवू नका, मार्क मिळवण्यासाठी अपेक्षित असणारी तंत्र विकसित करू नका, ती कौशल्य विकसित करू नका. या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला मार्क मिळवावे लागतील, त्याच्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करावी लागतील. पण केवळ आणि केवळ मार्क म्हणजेच शिक्षण आहे, या मानसिकतेमध्ये आपण जे अडकलोय ना, हे पोरांच्या भविष्यासाठी खूप धोकादायक आहे. मुलं त्या शिक्षणाचा आनंद घेतात का? मराठीचा एखादा धडा वाचताय, त्या लेखकासोबत तुमची मैत्री व्हायला हवी. गणित सोडवताय, गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळायला हवेत. लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करतायत, त्या सायंटिस्ट सोबत तुम्ही गप्पा मारायला हव्यात. इतिहास अभ्यासताय, त्या इतिहासातल्या पात्रांसोबत तुम्ही संवाद साधायला हवा. भूगोल अभ्यासताय, भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे डोळ्यासमोर दिसायला हवेत. इतकं एकरूप जेव्हा आपण त्या अभ्यासासोबत होऊ ना, तेव्हा त्या अभ्यासाची मजा वाटायला लागेल, आनंद वाटायला लागेल. पण फक्त परीक्षा जवळ आल्यात मग मागचे काही क्वेश्चन पेपर चाळायचे, कोणते क्वेश्चन सातत्यानं रिपीट झालेले आहेत, शिक्षकांच्या मागं लागायचं, IMP क्वेश्चन सांगा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा, आणि मग सगळी मार्कांची बेरीज वजाबाकी करायची. बाजारात तर आता पॉकेट सिरीज आल्यात आणि मग शेवटच्या टप्प्यात ते पॉकेट सिरीज हाताळायचे आणि मग मार्कांची बेरीज वजाबाकी करत आम्ही त्या शिक्षणामध्ये गुरफटले जातोय. मला सगळ्या पालकांना आणि पाल्यांना सांगायचं आहे की आपण त्या शिक्षणाचा आनंद घेतोय का? तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा, आईला विचारा, बहुतांशी मराठी शाळेत शिकलेले आईवडील असतील. बाईंनी एखादी कविता चालीत म्हणून दाखवायची आणि पोरांनी ती त्यांच्या पाठीमागे म्हणायची. कितीतरी कविता आजही तोंडपाठ आहेत, कारण त्या कविता ही माणसं जगलीत, त्या गोष्टींशी जुळून घेत अभ्यास करत तिथपर्यंत ती माणसं पोहोचली आहेत. आजही आपण त्या गोष्टींचा आनंद घेतो का? की मग सगळंच मार्कांसाठी आहे? भूगोल मार्कांसाठी, इतिहास मार्कांसाठी, इतिहासातली पात्र ही मार्कांसाठी. मग शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग तर जरा अवघड आहे, ऑप्शनला टाकू म्हटले. परवा तर 10वीतला एक पोरगा मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत? मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला? सगळं कसं मार्कांसाठी असेल? तुम्ही बघा, मैदानावरती पोरं खेळत नाहीत, लॅबोरेटरीमध्ये जाऊन प्रयोग करत नाहीत, ग्रंथालयात जाऊन काही अवांतर पुस्तकं आणून वाचत नाहीत. आपण वाचलं पाहिजे. सिलेबसच्या पलीकडे जाऊन शाळांमध्ये ग्रंथालय आहेत, तिथली 2-5 पुस्तकं तरी आपण हाताळली पाहिजेत. एखाद्या आवडत्या पुस्तकावरती कुटुंबामध्ये चर्चा व्हायला हवी, शाळेमध्ये चर्चा व्हायला हवी. अण्णाभाऊ साठेने लिहिलेलं फकीरा, त्या फकीरातला तो नायक, अन्यायाच्या विरोधात लढण्याची त्याची ती जिद्द, काय काय किती या फकीरा कादंबरीवरती चित्रपट आला, जगभरापर्यंत पोहोचली. माझी सगळ्या इथं जे बसलेले सगळे तरुण मुलं आहेत ना, तुम्ही तुमच्या आईला वडिलांना विचारा, 10वीच्या सुट्टीत यातल्या निम्म्या आईबापांनी ययाती वाचलंय, मृत्युंजय वाचलंय, छावा वाचलंय. सुट्टीमध्ये वडिलांनी पुस्तकं आणून ठेवायची घरात आणि मग त्या पुस्तकांवरती पेन्सिलनं मारलेल्या रेघा, वहीत लिहून ठेवलेली आवडलेली वाक्य, याच्यात मस्त रमून जायची हो माणसं. आता आम्ही 24 तास मोबाईलवरती आहोत. आम्ही जर मैदानावर खेळायला गेलो ना, आई काठी घेऊन पळत यायची, बाद झालं रे खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा. आता आईला काठी घेऊन पळावं लागते, ए बाबा ठेव ना मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मार. इथपर्यंत येऊन ठेपलंय. पोरं खेळायची, पडायची, धडपडायची, संघर्षाची वृत्ती त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण व्हायची. शाळेला जर सुट्टी लागली, दप्तर नेऊन ठेवायचं,
आईनं पिशवी भरून ठेवलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचा. मग मामाकडे गावाकडे सुट्टीला जायचं, त्याच्याबरोबर शेतात जायचं, धारा काढायच्या, सकाळी उठून नांगरठीवर जायचं, कुरणात जनावरं चारायला जायचं आजोबांसोबत. येताना त्याच नदीला जिथं जनावरं पाणी प्यायची तिथंच पोरं अशी जनावरासारखं गुडघे टेकवायची आणि हातानं पाणी पुढे ढकलायचं आणि झऱ्याला पाणी प्यायचं. इथल्या कितीतरी पालकांनी ते अनुभवलं असेल. जनावरांसारखं गुडघ्याला पाणी असं गुडघे टेकून पाणी पिलेलं मला तर आठवतंय. आता मला एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकाल. आता पाण्याची बाटली विकत आणावी लागते, 20 रुपये लिटरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. परिस्थिती बदलली आहे. आता एक नदी अशी नीट ठेवली नाही, त्याला सगळं सांडपाणी, कचरा बिचरा, इकडं तिकडं निर्माल्य, प्लॅस्टिकच्या पिशव्या गाठणी बांधून आम्ही नद्यांमध्ये फेकून दिल्या. मग आम्ही मुलांना नेमकं शिकवतोय काय? केवळ आणि केवळ पर्यावरण एक विषय आलाय आता म्हणून तो फक्त मार्कांसाठी अभ्यासायचा का? निसर्गाशी जुळून घेणं, पर्यावरण समजून घेणं, या गोष्टी आम्ही मुलांपर्यंत कधी पोहोचवणार आहोत? आता जाईल तिथे पाण्याची बाटली आहे. पूर्वी जर कुठं गेलं ना कार्यक्रमाला, तांब्या असायचा, फुलपात्र असायचं. साहेब आता तांब्या आणि फुलपात्र कुठं राहिलंय का हो? मला वाटतं अजून ते फार फार तर सुपारी, साखरपुडा, लग्न समारंभ अशा कार्यक्रमात अजून तांब्या आणि फुलपात्र आहे. आणि काही दिवसानं ते पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. काय येणाऱ्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवायचंय मला वाटतं ते ठरवावं लागेल. आणि म्हणून आम्ही जे हंटर घेऊन फक्त पोरांच्या मागं लागलोय ना, मार्क म्हणजेच शिक्षण. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मार्क मिळवा पण त्याचा आनंद घ्या. मग आम्ही ठरवून घेतलेलं आहे, खूप मार्क पडले का सायन्सला जायचं, थोडेसे कमी पडले का मग कॉमर्सला जायचं. आणि सायन्सलाही नंबर लागला नाही आणि कॉमर्सलाही लागला नाही आणि मग कुठे? शब्बास. आमच्या डोक्यात ते भरलंय, आर्ट्सला काय करिअरच्या संधीच नाहीत. मी अशी किती पोरं सांगू की जे कला शाखेतनं ग्रॅज्युएट झाली आणि करिअर झालं. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स फक्त मार्कांवरून ठरू नका. तुमची आवड, तुमच्या स्ट्रेंथ, तुमचे विकनेस, आजूबाजूला असणाऱ्या संधी, या सगळ्याचा अंदाज घेऊन ठरवा की आम्हाला आमच्या मुलांना नेमकं कुठे घेऊन जायचंय. कॉलेजच्या गेटवर उभं राहिलं, पोरगं येताना दिसलं ना तरी कळतं हे कोणत्या साईडला असेल. चष्मा विष्मा घालून इन बिन करून आलं का समजायचं, पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं, आणि अशी वही बी फिरवीत शिट्टी मारत आलं, शब्बास. आम्ही ठरवून घेतलंय. माझी विनंती आहे की केवळ मार्कांवरून तुम्ही ठरू नका. म्हणजे एक जमाना आहे ना डीएडचा होता. डीएडला जर नंबर लागला ना, इथं शिक्षक आहेत का कोण? विचारा त्यांना डीएडवाल्यांची काय हवा होती. डीएडला जर नंबर लागला तर त्यांनी मागं बघायचंच नाही. आणि दोघं नवरा बायको जर जिल्हा परिषदच्या शाळेवर रुजू झाले का रुबाब होता. आता डीएड कॉलेजेसची अवस्था काय? बहुतांशी डीएड कॉलेजेस आता बंद होत चाललेत. त्यानंतर इंजिनिअरिंगचा बूम होता. गावात एखादाच इंजिनियर असायचा. गावात जर कुणी पाहुणे आले आणि त्यांनी जर विचारलं ना इंजिनियर साहेब कुठं राहतात, सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनियरच्या घरी नेऊन सोडत होतं. आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब कुठं राहतात, ते म्हणते नाव सांग. प्रत्येक घरात 4 आहेत. आणि आफ्टर मेडिकल म्हणजे आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे. आता प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरगं मेडिकललाच गेलं पाहिजे. नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या, पण त्यानं मेडिकललाच गेलं पाहिजे. बरं, त्यांच्या डोक्यात असं नाही आहे की नाही याला जरा मॅथ फिजिक्स आवडतंय म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं, याला जरा केमिस्ट्री बायो आवडतंय म्हणून यानं मेडिकलला जावं. त्यांच्या डोक्यात पक्का आहे पोरगा MBBS, त्याला मुलगी MBBS झालेली बघायची, दोघांनी मिळून हॉस्पिटल टाकायचं आणि नंतर मग मेहुण्याला मेडिकल. असंच असतं ना. अलिखित नियम आहे, ते मेहुण्यालाच द्यावं लागते हल्ली. जरा या हिशोबांच्या थोडंसं पलीकडे जाऊयात ना. सुनीता विल्यम्स तुम्ही बघा काय व्हायचं होतं, काय शिकल्या, मग नंतर कशा या सगळ्या करिअरमध्ये आल्या. कुठे गेल्या होत्या सुनीता विल्यम्स मागचे काही दिवस? गेट शिवाजीनगर कुठे होत्या? आणि आपण सगळेजण आतुरतेनं वाट बघत होतो की नाही? आपल्यापैकी किती लोक सुनीता विल्यम्सला भेटलेले आहेत? भेटलेलं कुणीच नाही, पण किती आतुरता होती. अरे तुम्ही तर शिकलेली, तुम्ही शिकतायत, अंतराळात कशासाठी गेलायत, काय गेलायत, त्यातनं काय होणार आहे, काय नवीन अपडेट्स मिळणार आहेत, त्याचा तुमच्या माझ्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, हे किमान सायन्सची पोरं वाचत असतील, अभ्यासत असतील. पण गावात खेड्यापाड्यातली खुरपणी टुरपणी करणारी बाई सुद्धा गप्पा मारताना म्हणायची, बाई ती सुनीता आली की नाही कोणाच ठाऊक. किती प्रेम, किती आतुरता, काय करिअर आहे हो. जगणं हे आयुष्य एकदाच आहे, परत आहे की नाही मला माहित नाही. असं जगायचं ना, लोकांना हेवा वाटला पाहिजे. आणि लोकांना वाटो ना वाटो, किमान आपल्या जगण्याचा आपल्याला तर हेवा वाटला पाहिजे.
अरे आम्ही जगलो आमच्या मस्तीत, आम्ही जगलो आमच्या धुंदीत. सचिन तेंडुलकर दिसायला एवढासा, एका मॅचमध्ये एक बाउन्सर असा नाकावर येऊन आदळला, नाका तोंडातनं रक्त यायला लागलं. लोकांना वाटलं आता स्ट्रेचर बोलवतील आणि घेऊन जातील, पण त्या पठ्ठ्यानं तसंच तोंडावरती पाणी मारलं, बॅट अशी क्रीजवरती आदळली आणि म्हटलं मैं खेलेगा. आणि त्या दिवशी जो दटून राहिला ना, क्रिकेटच्या क्षेत्रात जगाचा बाप झाला. काय करिअर आहे आणि काय कमालीचा आत्मविश्वास आहे हो सचिनकडे. म्हणजे सचिन क्रीजवर खेळतोय, भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच सुरू आहे आणि भारताला जिंकायला साधारणतः 47 धावांची गरज आहे. सगळ्या जगाला वाटतंय की जोपर्यंत क्रीजवर सचिन आहे तोपर्यंत भारत मॅच जिंकतोय. पण ब्रॅड हॉकच्या एका चेंडूवर सचिनची विकेट पडली आणि भारताला मॅच गमवावी लागली. त्या ब्रॅड हॉकला असला आनंद झाला की अरे जगातला सगळ्यात श्रेष्ठ फलंदाज आणि त्याची विकेट मी अगदी करिअरच्या सुरुवातीला घेतली. त्यानं रेफरीकडनं चेंडू मागून घेतला, पॅव्हेलियनमध्ये गेला आणि सचिनला म्हटला, सचिन तू जगातला सगळ्यात महान फलंदाज आहेस, या चेंडूवर मी तुझी विकेट घेतली, आयुष्यभर हा चेंडू मी माझ्या शोकेशमध्ये जपून ठेवेल, मला याच्यावर तुझी ऑटोग्राफ देशील. सचिननं ऑटोग्राफ दिली, पाठीवरती थाप मारली आणि जाताना त्याला म्हटला, इट विल नेवर हॅपन अगेन, परत असं घडणार नाही. आणि त्यानंतर कधीच ब्रॅड हॉकच्या चेंडूवर सचिनची विकेट पडली नाही. याला आत्मविश्वास म्हणतात. चुका होतात, घडतात, पण एकच चूक परत परत करायची नसते. बदलूयात, काहीतरी नवीन करूयात, झालेल्या चुका सुधारवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करूयात आणि त्याच्यासाठी कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहूयात. माझी पालकांना विनंती आहे की आपली लेकरं ही वेगळी आहेत, युनिक आहेत, त्यांच्यामधलं वेगळेपण ओळखा, त्यांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करा. आपण त्यांच्यातले दोष शोधण्यात वेळ वाया घालवतो. तुम्ही म्हणाल मग दोष ओळखायचे नाहीत का? जरूर ओळखायचे. मग सांगायचे नाहीत का? जरूर सांगायचे. पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं. आपण उलट करतो. बघा, पोरांनी टाळ्या वाजवल्यात आणि ते पण असं आईकडं बापाकडं बघत. नाही आवडत पोरांना. तुम्ही पाहुणे आल्यानंतर म्हणणार, बावळटाचा आहे ना, अभ्यासच करत नाही, मोबाईलच घेऊन बसतोय, किती वेळा सांगायचंय. पाहुणा म्हणणार आहे का, फारच बावळट आहे, मी घेऊन जातो आणि परत सुधरून आणून देतो. ते आपल्यालाच सुधारायचंय. उलट पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना, दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसताय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होत आहे, लेसला लेस बांधताय. मग तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही. कौतुक करा हे चार चौघात आणि दोष जे सांगायचे ते कानात सांगा. आणि माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या गप्पांचे विषय बदला. आपण कोणत्या विषयांवरती आपल्या मुलांशी गप्पा मारतो, संवाद साधतो, ते विषय आपण बदलून बघूयात. मुळात आपण संवाद साधतो का हाच प्रश्न आहे. पूर्वी असा गोल करून लोक एकत्र जेवायला बसायचे आणि मग गोल करून जेवायला बसलं की एकमेकाचा चेहरा दिसायचा, संवाद व्हायचा. कुणी जर टेन्शनमध्ये असेल तर घरातल्या थोरल्या माणसांना कळायचं, हे आज जरा टेन्शनमध्ये दिसतंय, चेहरा पाडून बसलाय, ह्याचे डोळे खाली आहेत. आता 2-2, 4-4 दिवस पोरांची आणि आपली नजरानजर पण होत नाहीये. पोरगा आला का आपल्या खोलीत निघून जातो, जेवायला खाली येतो, त्याचं ताट घेतो, जेवतो, त्याच्या वेळेनुसार निघून जातो. गोल करून जेवायला बसा. आम्ही तर जेवायला बसलं ना, आजोबा सांगायचे, चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो, आता ते ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय होतंय? ताटातले पदार्थ काय बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का? आजोबा सांगायचे, पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो, प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो. आज आपण लहान लेकराला काठी घेऊन मागं लागतो, ते खा, ते संपव. बघा, एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीनं सांगतो हे फार महत्त्वाचं आहे. काठी घेऊन मागं लागलं आणि हे संपव, पोरगं खाईल तुमच्या धाकानं, पण त्याचा आनंद आणि तो प्रेम, त्या आवडीनं तो खातोय का? आजोबा सांगायचा, हा प्रसाद आहे, पाणी फिरवलं का पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. काय जादू आहे? आणि जेवायला बसलं की ते म्हणायचे, हात जोडा आणि आभार माना. म्हटलं आता कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत लेकरांपर्यंत कृतज्ञता पोहोचत होती. आता गोल करून बसायला कुणाला वेळ नाही. इथं प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार येतो. मला मान्य आहे आपण बिझी आहोत, प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या आहेत. आता आईलाही कामाला जावं लागतं, वडील त्यांच्या वेळेला कामाला जातात, घरातली सगळी माणसं बिझी आहेत. महिना 15 दिवसातनं तर एकदा एकत्र येऊन जेवता येईल की नाही? विशिष्ट वेळ ठरवा की नाही, 8 दिवसातनं ह्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र जेवणार आहोत. आठवड्यातनं, महिन्यातनं एक दिवस असं ठरवून घ्या की सगळेजण गप्पा मारायला आपण बसणार आहोत. गप्पांचे विषय ठरवा. सांगा, ह्या 8 दिवसांना आहे ना, हे जे आत्ता अमुक अमुक विषय चाललाय ना, याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे रे. त्या निमित्तानं पोरं तयारी करतील, त्या संदर्भानं काहीतरी वाचतील.
त्यांना कळेल की पप्पांच्या समोर मला आता या विषयावर बोलायचं आहे, मला या विषयावर सांगायचं आहे. ती त्यांचं मत तयार करतील. आणि मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही हंटर घेऊन तुमची मतं फक्त लादू नका. तुम्हाला तुमच्या मुलाचं नसेल पटत किंवा पोरांना तुम्हाला तुमच्या पप्पांचं नसेल पटत एखादी गोष्ट, ती अशी ताणून मारून हाणून किंवा फक्त विरोधाला विरोध करून नाही सांगायची. सांगताना सुद्धा आपल्याला ते आपलं प्रकट होण्याचं जे स्किल आहे ना, ते सुद्धा डेव्हलप करता येईल का बघा. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस रामकृष्ण परमहंस आणि केशवचंद्र सेन यांच्यामधला संवाद आहे. आणि दोघं कोणत्या विषयावर बोलत होते? देव आहे की नाही याच्यावरती दोघांना आपापलं मत मांडायचं होतं. केशवचंद्र सेन उभे राहिले बोलायला आणि ते पटवून देत होते की देव कसा नाही आहे. आणि समोर रामकृष्ण परमहंस बसलेले आहेत आणि केशवचंद्र सेन इतक्या ताकदीनं त्यांचा विषय मांडत होते, भारावून गेले हे सगळं ऐकून परमहंस. आणि ते बोलता बोलता उठायचे, मध्येच थाप मारायचे आणि म्हणायचे, वा वा केशव, काय बोलतोयस तू? तू काय सुंदर मुद्दा मांडला, काय तुझा शास्त्रार्थ, काय तुझं वक्तृत्व, काय तुझं प्रभुत्व, काय तुझा विचार, भारावून टाकलं तुम्हाला. आणि इतकं कौतुक करत होते ते केशवचंद्र सेन यांचं. शेवटी केशवचंद्र सेन यांचं बोलणं थांबलं आणि केशवचंद्र सेन यांचं बोलणं थांबल्यानंतर रामकृष्ण परमहंस उठून उभे राहिले, जवळ गेले, त्याला मिठी मारली आणि म्हटले, केशवा, काय सुंदर बोललास रे. केशवचंद्र सेन म्हटले, याचा अर्थ तुम्ही मान्य केलं देव नाही म्हणून? छे छे, उलट आता तर माझी खात्री झाली, तू इतका सुंदर बोललास याचा अर्थ देव असलाच पाहिजे. त्याच्या कृपेशिवाय इतकं सुंदर बोलणं शक्य आहे का? आपला मुद्दा आपण कोणत्या पद्धतीनं मांडतो याला फार महत्व आहे. आणि आपल्या ज्या डोक्यात आहे ना हाणून मारून ती परिस्थिती होती, त्या परिस्थितीत तसे तसे निर्णय घ्यावे लागतात. परत मी असंही म्हणत नाही की पालक म्हणून तुम्ही फक्त गोड गुलाबीनी वागा. आणि तुम्हाला जर कोण म्हणत असेल ना पालकांना, तुम्ही विद्यार्थ्यांचे मित्रमैत्रिणी बना, अजिबात बनू नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी ऑलरेडी, तुम्ही त्यांचे चांगले आईबापच व्हा. ते मित्रमैत्रिणी बनायच्या फंदात गेलं का ते पोरगं बापाच्या गळ्यात हात घालतंय आणि ते आईला तर सरळ म्हणते, ए आई, तुला काय कळतं ग? एवढं पण मित्रत्वाचं नातं ठेवू नका. योग्य वेळी कान पकडा, योग्य वेळी पाठीवरनं थाप मारा, योग्य वेळी गोडी गुलाबीत संवाद साधा, पण ते तारतम्य ठेवून आम्हाला वागता आलं पाहिजे. प्रत्येक वेळीच प्रतिकार नाही आणि प्रत्येक वेळी प्रतिसादही नाही. मला असं नेहमी वाटायचं की प्रत्येक वेळीच आपण प्रतिसाद दिला का छान होतं. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं ना सुखी जगण्याचा मंत्र काय, मी म्हणायचो, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या. प्रतिकारासाठी कशाला वेळ घालता? दोघं नवरा बायकोंनी डायरीवर लिहून घेतलं, प्रतिकार नको, प्रतिसाद द्या, गणेश शिंदे. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी पर्स फेकली, नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली, मैं तेरे लिए मर जाऊंगी, मिट जाऊंगी. बायको म्हणली, मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला, बघ कसं जमतंय तसं कर म्हटलं. म्हणजे आता हे काय? नाही, ते सकाळी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कधी प्रतिकार करायचा, कधी प्रतिसाद द्यायचा, याचं तारतम्य नको का? कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची याचं तारतम्य आपल्याला ठेवावं लागेल. आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे केवळ सांगण्यातनं निर्माण होत नाहीत, आदर्श हे वागण्यातनं निर्माण होतात. पोराला सांगायचं व्यसन करू नये, घरात सुविचार लिहून ठेवायचा, व्यसन करू नये. आणि बापानंच पोराला सांगायचं, जा जरा गॅसच्या शेगडीवरनं सिगरेट पेटून आण. पोरगा असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या शाळेत सांगतो, जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. आपण लेकराला सांगायचं खोटं बोलू नये आणि पाहुणे आल्यानंतर सांगायचं, त्यांना सांग पप्पा घरात नाहीत म्हणून. आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत. माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीनं तुझी चरणसेवा पांडुरंगा. तुकोबारायांना सांगावं वाटलं की अरे आम्ही जे काही करतोय ते आमच्या बापदाद्यानं घालून दिलेला मार्ग आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. काय आज आपण सगळ्यांनी छावा पाहिला. छावा कुणालाही म्हणतात का? छावा कुणालाही म्हणत नाहीत. त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा. आपण आपल्या लेकरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे मला वाटतं ते ठरवावं लागेल. आमच्याकडे एक वाडा आहे, त्या वाड्यामध्ये एक पाटील राहतात आणि बिचारे वजन वाढलेलं आहे, वर गॅलरीत फिरत असतात, खाली येत नाहीत फारसं, वरच चक्कर मारत असतात. आणि त्यांचा नित्यक्रम ठरलेला आहे, संध्याकाळी चक्कर मारायला वाड्यातल्या त्या गॅलरीमध्ये एरझरा मारत असतात. गावातलं एक लहान पोरगं खाली येणार वाड्याच्या आणि पाटील फिरायला लागलं त्या खालून वर बघणार आणि म्हणणार, पाटील जिवंत आहे तर काही नाही, गेल्यावर कसं करायचं? 4 लोकांना तर पाटील झेपल का? काही घेणं देणं आहे का?
चांगला विचार करावा, चांगलं चिंतन करावं. याचं वजन कसं कमी होईल, याचं टेन्शन किती असेल बाबा, ह्याला किती त्रास असेल, काहीतरी त्याला सांगावं बाबा हे कर ते दिलं सोडून आणि 4 लोकांना झपल का. पाटील म्हणलं याला वर बोलवा. वर बोलवलं, कोंडून ठेवलं पोरगा. ते वडील पळत आले, म्हणले पाटील पोराला का कोंडलं. म्हणले हे संस्कार केले का. मी आपला माझ्या टेन्शनमध्ये एरझरा मारतोय आणि ती खालून वर बघतोय म्हणते गेल्यावर कसं करायचं आणि 4 लोकांना झपल का. ते म्हणले पाटील लहान लेकरू होते, काय कळतं त्याला. गेल्यावर कुठं संवेदना असतात का. आणि नाही 4 लोकांना झेपलं ना म्हणला, हातपाय तोडून असं सुट्ट सुट्ट करून घेऊन जा म्हणला. पाटील म्हणले लेकराची चूक नाही, हे बेनं खराब आहे. आजोबा पळत आले, म्हणले काय झालं पाटील, नातवाला कोंडले, पोराला कोंडले, काय गडबड काय. ते म्हणले हे संस्कार केले. तुझा नातू म्हणताय 4 लोकांना झेपल का आणि तुझं पोरगं म्हणताय हातपाय तोडून नेऊ. पाटील गेल्यावर रुपयावर जात नाही. आणि कशाला म्हणले ते शरीराची विटंबना करायची. आजा म्हणताय पाटील तुम्ही गेले ना वाड्यालाच काढी लागून टाकू. म्हणले काय असतं, तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवते का, ज्वारी पेरून हरभरा उगवते का. आपण जे पेरणार ते उगवणार. म्हणून काय पेरायचं ना लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवावं लागेल. मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांना फक्त आपण हे बघा, आपल्या डोक्यात काय माहिती आहे का बहुतांशी पालकांच्या, नाही मला नाही मिळालं मग आता मुलासाठी करूयात, आम्ही सायकलवर गेलो मग पोराला गाडी घेऊन देऊयात, आमच्या वेळेस नव्हत्या एवढ्या सुविधा म्हणून पोरांना देऊन टाकूयात. त्यांना फक्त त्या सुविधांच्या त्या कोटामध्ये असं अडकून ठेवू नका. काही काही गोष्टींच्या अभावात सुद्धा मजा असते. एखादी गोष्ट नाही आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. आपण कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायला तयार नाही होत. नाही पप्पा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे, पप्पा काही करेल तिकडे पण पोराला ते आणून देईल. आणि बापाची मानसिकता काय असते माहिती आहे पोरांनो, नाही मला नाही मिळालं, माझ्या वेळेस नव्हती सुविधा, आता आहे पोरांच्या नशिबानं मग देऊन टाकू. पण काय द्यायचं, कधी द्यायचं, कोणत्या गोष्टी. तुम्ही कितीतरी श्रीमंत कुटुंबातले पालक बघा, त्यांची काहीही विकत घेऊन द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे. पण बहुतांशी उद्योगपतींनी पहिली काही वर्ष पोरांना स्वतःच्याच कंपनीत 5-10 हजार रुपये काम नोकरी करा दे. तुला त्या 5 रुपयाची 10 रुपयाची 5,000ची 10,000ची किंमत कळली पाहिजे. शेतकरी जर कोण असेल तर तुमच्या लक्षात येईल, पिकाला रोज पाणी देतो का हो शेतकरी. काही दिवस जरा ताण द्यावा लागतो, साध्या सरळ सोप्या भाषेत. तो ताण दिल्याशिवाय त्या पिकाला त्या पाण्याचीही मजा कळत नाही. आणि म्हणून तो ताण सुद्धा आपल्याला आपल्या लेकराला योग्य वेळी देता येतो का, याची काळजी आपण घेतली पाहिजे. सगळ्याच गोष्टी रोज तुम्ही त्याला पुरवल्या नाही जुळणार. 2-2 अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले हो. आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल मधलं. पोरगं जर रडायला लागलं ना आई त्याला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते मी सांगू का तुम्ही सांगता. आणि पोरगं इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल, हा कुणाचा पराजय आहे, हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. म्हणून कोणत्या वयात कोणत्या गोष्टी कोणत्या कारणांसाठी मुलांना द्यायच्या हे आपण ठरवायला हवं. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाढत चालला आहे. मोबाईल खूप चांगलं साधन आहे, तुम्ही ते मुलांना द्यायला हवं. मुलं टेक्नोसेवी असली पाहिजेत, नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, पण किती प्रमाणात हा प्रश्न मात्र तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलांना विचारला पाहिजे. एक तुम्ही पाहिलं असेल पोपट पकडणारे काही लोक, त्या एक माणूस आहे ना खूप शिताफीनं तो पोपट पकडायचा. मी त्याला एक दिवशी विचारलं तू इतक्या सहजासहजी कसा पकडतो रे. म्हटलं काही नाही साहेब सोपं आहे. मी काय करतो म्हटलं 2 झाडांना ताणून एक दोरी बांधतो आणि म्हटलं मग पोपट येतो त्या दोरीवरती बसतो आणि तो एकदा दोरीवर बसला की मी एका झाडाची दोरी सैल करतो. दोरी जशी जशी सैल होईल तसा तसा तो पोपट पडायला लागतो आणि तो त्या दोरीला घट्ट पकडतो. आणि एकदा का त्यानं त्या दोरीला घट्ट पकडलं की मग मी टाईम साधतो आणि पकडतो त्या पोपटाला. तुम्ही विचार करा, त्या पोपटामध्ये सामर्थ्य हवेत उडायचं, पण तो विसरून जातो की मी या हवेमध्ये उडू शकतो आणि त्या दोरीला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो. आपण त्याला इतकं कुरवाळलंय, आपण त्याला इतकं कुरवाळत बसलोय की ते विसरून गेलाय की नाही माझ्यात क्षमता आहे. आणि मग अशा वेळेस तो आपल्याला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो. आपण किती दिवस पुरणार आहोत त्याला. त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण करता येईल का, त्याच्या मनगटात ती रग निर्माण करता येईल का. तुम्ही लाखो रुपये कोट्यवधी रुपये कमवून ठेवा आणि त्याच्यामध्ये कमवायची जर ताकद नसेल तर ते 2 दिवसात काडी लावून टाकते, उडून टाकते सगळं. तुम्ही ताकद निर्माण करा त्याच्या मनगटामध्ये कमवण्याची. बघा म्हणजे तुम्हाला एक साधी एक गोष्ट सांगतो. एक आजी होती आणि तिनं तिचं गार्डन तयार केलेलं होतं आणि त्या बागेला ते इतकी जपायची, प्रत्येक झाडावर तिचं लक्ष असायचं आणि ती बाग इतकी बहरून गेली फुलून गेली. पण आजीच्या वयाला मर्यादा येतो.
किती दिवस ती बाग बघणार आहे? आणि मग बाग आता कोमेजून जायला लागली. पण आजी मात्र ताकदीनं ती बाग जपत होती. पण आजी आता अंथरुणाला खिळली आणि मग मात्र आजीला टेन्शन आलं की अरे, मी जोपर्यंत बरी होते तोपर्यंत प्रत्येक झाडाला मी जपत होते, आता या झाडाला कोण जपणार? आणि मग तिनं मुलाला बोलवलं आणि सांगितलं, राजा, मी ही बाग आयुष्यभर जपत राहिले, आता मी आजारी पडली आहे, आता मला वाटत नाही की मी अंथरुणातनं उठेल, पण मला टेन्शन याचं आहे की ही बाग कोण बघेल? ए आजी, तू काळजी करू नको. नातवानं सांगितलं. मुलगा नातू दोघे होते. नातवानं सांगितलं, आजी तू काळजी करायची नाही, आता ही बाग इथून पुढे मी बघणार, तू पटकन बरी हो बरं. आता आपल्या बागेला बघणारं कुणीतरी आहे या विचारानंच आजी आता हळूहळू बरी व्हायला लागली होती. बरं, नातू रोज सकाळी बागेत जायचा आणि थेट संध्याकाळीच घरी यायचा. वडील विचारायचे, बाग कशी आहे रे? हो पप्पा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बागेतच आहे. आजी तर 2 तास जायची, मी दिवसभर बागेत आहे. पोरगा रोज जायचा, सकाळी संध्याकाळी घरी यायचा. 1 महिन्यानं आजी बरी झाली आणि आजीनं आणि बापानं ठरवलं, चला आता बागेत जरा फेरफटका मारून येऊ. आणि बागेत फेरफटका मारायला आले, बघितलं तर सगळी झाडं सुकून गेलेली होती. मग या पोराला विचारलं, बाबा तू रोज सकाळी 8ला येतोय, संध्याकाळी घरी येतोय, रोज बागेत आहे, तू काय करत होता? तू काय काळजी घेतली? अहो म्हटलं, मी खूप काळजी घेतली हो. आल्यानंतर मी प्रत्येक पान ना पान पुसून काढत होतो, प्रत्येक झाडाचं खोड फांदी सगळे पुसून घ्यायचो, त्या झाडांना कुरळायचो, त्या फुलांचा पापा घ्यायचो, त्या झाडाला मिठी मारायचो, जवळ घ्यायचो. मी किती काळजी घेतली, पण नाही हो ही बाग टिकली. मग त्या आजीनं सांगितलं, राजा, कुरवाळणं, जवळ घेणं, त्याला मिठी मारणं, याला काळजी घेणं नाही म्हणत. त्याला योग्य वेळी पाणी घालावं लागतं, योग्य वेळी पाणी तोडावं लागतं, योग्य वेळी ताण द्यावा लागतो, जनावरांनी खाऊ नये म्हणून कधी झाडांना कुंपण घालावं लागतं, आणि मग ती बाग बहरते, फुलते. आपल्या डोक्यात आहे थोडीशी काळजी घ्यावी, त्याला रोज गन पावडर लावावा, त्याला नवनवीन कपडे घालावेत, त्याला रोज आल्याबरोबर कुरवाळावं, रोज त्याच्या गालावर ओठ टेकवावेत, म्हणजे मुलांची काळजी घेणं आहे. योग्य वेळी ताण द्या, योग्य वेळी कानाला पकडा, योग्य वेळी त्याच्या पाठीवर थाप मारा, योग्य वेळी डोळे मोठे करा, योग्य वेळी त्याच्या डोळ्यात पहा. मला वाटतं हे लेकरांची काळजी घेणं आहे. आमची काळजी घेण्याची जी व्याख्या आहे ना, ती पहिल्यांदा आम्हाला बदलावी लागेल आणि मुलांना कोणत्या पद्धतीनं कोणत्या गोष्टी सांगायच्या हे ठरवावं लागेल. अरे, शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण त्याच्या पाठीमागं प्रेरणा कोणाची आहे? आईनं सांगितलं. मला इथं मला सगळ्या पालकांचं कौतुक करायचं की आज तुम्ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित आहात, की तुम्हाला असं वाटतं की नाही, आपण आपल्या मुलांसोबत बोललं पाहिजे, मुलांच्या सोबत काहीतरी आपण ऐकलं पाहिजे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं, राजे, हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि वेळ प्रसंगी त्याच्यासाठी तुला शमशेर उचलावी लागेल, संघर्ष करावा लागेल. ही संघर्षाची वृत्ती आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण करायला नको. आयुष्य म्हणजे कधी संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे. कधी तडजोड करायची, कधी संघर्ष करायचा, तारतम्य ठेवून कसं वागायचं हे लेकरांना शिकवायला हवं. शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे, हीच वेळ आहे 4 यवनी पातशाहीला सुरुंग लावायची. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या, केवढं मोठं स्वप्न दाखवलं. आज आमचं पोरगं काही वेगळं करायला गेलं का आम्हीच त्याला सांगतोय, अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं, पण आपण त्याला हातपाय पसरू दिले नाहीत. आपण सांगितलं पाहिजे, हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. पण आम्ही त्याला मोठी स्वप्न बघू द्यायला तयार नाही आहोत. ते जर स्वप्न बघत असेल तर त्याची पाठराखण करा, त्याला सांगा, हो मी आहे तुझ्यासोबत, प्रयत्न तर कर, यश येईल किंवा अपयश येईल, पण करून तर बघूयात. ते धाडस, ती ताकद लेकरांमध्ये आम्हाला निर्माण करता येईल का? काय वेळ होती. म्हणजे परिस्थिती इतकी भयानक होती. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ आल्या, त्या मुरार जगदेवानं अशी पहार रोवून ठेवलेली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी या पहारीला हात लावील त्याच्या कुळाचा नायनाट होईल. जिजाऊंनी आपल्या एवढ्याच्या लेकराला सांगितलं, शिवबा उचला ती पहार आणि द्या भिरकावून. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. काळजी घेणं म्हणजे फक्त कुरवाळणं नाही, काळजी घेणं म्हणजे फक्त त्याला मांडीवर बसवणं नाही. मगाशी जे म्हटलं ना, योग्य वेळी ताण देता यायला हवा, योग्य वेळी त्याला संघर्षाची वृत्ती त्याच्यात निर्माण करता यायला. जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजीराजे, अस्वस्थ असणाऱ्या शिवाजीराजांना सांगितलंय, भेडा अफजल खानाला, काय होईल ते होईल, आणि जर काही तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिजाऊ संभाजीराजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः राज्यकारभार पाहिल. काय त्या आईचं धाडस आहे, काय त्या आईचं काळीज आहे. आणि म्हणून हे आयुष्य परत नाही, पोरांना सांगा, कर तुला काय करायचंय ते, पण मोठी स्वप्न बघ, चांगलं काहीतरी करायचं ठरव.
आहे मी तुझ्यासोबत आई म्हणून, आहे मी तुझ्यासोबत बाप म्हणून. आणि पोरांनाही विनंती आहे, तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईबापाकडं फक्त बघत चला की कुठल्या परिस्थितीतून माझे आईवडील माझ्यासाठी हे सगळं करतायत. तुम्हाला जर त्याची जाणीव राहिली ना तर तुमचे पाय घसरणार नाहीत. तुमच्या आईवडिलांच्या तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहेत, फार काय अपेक्षा नाही आहे. पोरांनी रोज लाख रुपये आणून माझ्या हातात टेकवावेत. इथं तरुण पोरं बसलेली आहेत, तुमचे उंची आता वडिलांच्या खांद्याला आली आहे, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली आहे. एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली आणि पोरगा बापाच्या खांद्याला आला, वडील रागवत नाहीत, चापट मारत नाहीत. लहान होतो काही चुकलं तर वडील पटकन चापट मारायचे, ए असं नाही रे, असं कर. आता पोरगा खांद्याला आल्यावर वडील मारतात का? अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा बाळांना तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. बापाची अपेक्षा असते की पोरगा आता खांद्याला आला, थोडंसं ओझं हलकं करल, त्याच्या पायावर उभा राहील, त्याचं कर्तृत्व सिद्ध करल. आणि बापाची अपेक्षा इतकीच असते, पोरानं त्याचं नाव कमवावं. वडिलांची अपेक्षा आहे की पोरांनी आमची नावं पुसावीत. मी पुसावीत म्हणतो, घालवावीत नाही. पुसावीत कोणत्या अर्थानं? आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे ना पोरांनो, तुमच्या नावानं तुमचे आईवडील ओळखले गेले पाहिजेत. ते कलेक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत बरं का. त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. ते डॉक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत बरं का. त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. तुमच्या नावानं जेव्हा तुमचे आईवडील ओळखले जातात, याच्यापेक्षा काय असतं आयुष्यातलं यश? यशाची कोणती व्याख्या आहे? तुम्ही कितीही श्रीमंत झालात, तुमच्या पुढे 2 लोक आहेतच की. आणि आज नसेल तर उद्या कुणीतरी येणारच आहे की. आपल्या प्रगतीची व्याख्या जर काय असेल ना, माझ्या दृष्टीनं तुमच्या आईबापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि त्यांना तुमचा हेवा वाटणं, याच्यापेक्षा दुसरी प्रगतीची व्याख्या मला वाटत नाही. तुमच्या आईवडिलांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे वाह, काय माझ्या पोरीनं करिअर केलं, काय माझ्या लेकरानं नाव कमवलं. आमच्याकडे काही नव्हतं पण पोरानं केलं बरं का. हे जेव्हा तुमच्या आईवडिलांना वाटायला लागेल ना, तेव्हा मला वाटतं ती एक, इतर अनेक व्याख्यांपैकी ती एक तुमची प्रगतीची व्याख्या आहे. आणि म्हणून तुमच्या आईवडिलांना हेवा वाटेल असं काहीतरी करा. ठरवा आम्हाला नेमकं आमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे. बहुतांशी जणांनी ठरवलेलंच नाही की मला नेमकं काय करायचं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, कुणाचं बघून ठरू नका की ह्यानं हे केलंय म्हणून मला ते करायचं आहे, त्यानं ते केलंय म्हणून मला हे करायचं आहे. आपण अंधानुकरण करतो. अंधानुकरण करू नका. चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका. खरं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का, चिकित्सा करा आणि मग ठरवा. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं. हां, ही 4 बोटं पोरांनो दिसत आहेत का माझी? दिसत आहेत का? हां, सगळ्यांनी ती हनवटीला लावा. ही हनवटी आहे का? तुम्ही कपाळाला हात का लावला? घ्या खाली. का लावला? मी काय सांगितलं होतं? हनवटीला हात लावायचा. तुम्ही कपाळाला का लावला? शब्बास, तुम्ही लावला म्हणून वर्षानुवर्षे हेच चाललंय. आणि याच्या आधी मी काय सांगितलं होतं? अंधानुकरण करायचं. वर्षानुवर्ष आपण हे करतोय. त्यानं केलं म्हणून मला हे करायचं आहे, तो तिकडे गेलाय म्हणून मला तिकडे जायचं. शोधा. मी आता चेंबूरला गेलो होतो. डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे. अनेक तिथे विद्यार्थी, सायंटिस्ट त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या. बोटावर मोजणे इतकी पोरंसुद्धा मला महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटावं की आपण सायन्स स्टुडंट आहोत, आपण सायंटिस्ट व्हावं, आपण तिथे जाऊन काहीतरी करावं. आपल्या डोक्यात डॉक्टर, इंजिनियर सोडलं तर नवीन काही क्षेत्र आपल्याला खुणावतच नाही आहेत. का आपल्याला वाटू नये की आपण संशोधनामध्ये जावं? BSc ॲग्री झालेलं मी राहुरी कृषी विद्यापीठात आज काम करतो मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून. पण बहुतांशी पोरांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. दिल्या पाहिजेत का? तर जरूर दिल्या पाहिजेत. गोरगरिबाची, खेड्यापाड्यातली, शेतकऱ्याची पोरं प्रशासनात आली पाहिजेत. पण त्यातल्या काही लोकांना असंही वाटलं पाहिजे की अरे आपण शेतीशी रिलेटेड काहीतरी करतोय, तर आपण कृषी क्षेत्रात काही संशोधनाचं काम केलं पाहिजे. आपण नवीन वाटा शोधायला तयार नाही आहोत, नवीन मार्ग शोधायला तयार नाही आहोत. का आपल्यापैकी काहींना वाटू नये आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? का आपल्याला असं वाटू नये की आपण पर्यटनासारख्या विषयामध्ये काम करावं? आता मी सरांशी बोलत होतो, 200 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. मी विचारलं काय शिक्षण? म्हणले 4थी नापास. याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं म्हणत नाही ना. मग तुम्हाला तर भारी झालं म्हणे, अरे बापरे, नापास झाल्यावर टर्नओव्हर 200 कोटीचं होतं. सांगायचं तात्पर्य इतकं की ह्या माणसानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल की नाही मला शिकता आलं, नव्हती माझी परिस्थिती, पण मी काहीतरी वेगळं करून दाखवेल. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, कष्ट केली, आज 200 कोटीचा टर्नओव्हर आहे उद्योग व्यवसायामध्ये. अशी किती उदाहरणं. मला विना पाटील भेटल्या होत्या. विना वर्ल्ड नाव ऐकलंय ना? केसरी टूर्स, नंतर आता विना वर्ल्ड. 700-800 कोटीचा टर्नओव्हर आहे. लोकांना फिरायला घेऊन जाणं.
आपल्या पिढीला असं माहीत तर होतं का लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय असू शकेल? पण लोकांना फिरायला घेऊन जाणं हा व्यवसाय झाला. आर्चीज गिफ्ट गॅलरी ऐकलंय? 150-200 काउंटर असतील आणि 4 इंचाच्या ग्रीटिंग पासून तर 10-12 फुटाच्या टेडी बिअर पर्यंत सगळं मिळतं. वेगवेगळे डेज मार्केटमध्ये आले, त्या डेजचे ग्रीटिंग कार्ड यायला लागले. गिफ्टचं दुकान. आम्ही कॉलेजला असताना तर आर्चीस इतकं फॉर्ममध्ये होतं. कोणताही डे असला का आर्चीसला जायचं, त्या डेचं ग्रीटिंग घेऊन यायचं. आणि माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा जी वडीलधारी माणसं आहेत, आपल्या काळाला, तुमच्या काळामध्ये नुसतं गिफ्टचं दुकान ही संकल्पना तर होती का? ताई, आपल्याकडे गिफ्ट द्यायची पद्धत काय होती? लग्नात बिग्नात इकडे साडी द्यायची, 30 तिला फिरून फिरून ती वर्ष, बाई ही मीच दिली ती मागच्या वर्षी कोणाला तर. आपल्याकडे ही गिफ्टची पद्धत. पण कुणातरी एखाद्या माणसाला वाटलं गिफ्टचं दुकान असू शकतं आणि धमाका करून टाकला. जगभरातून आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतात काय मार्केट कॅप्चर केलं. आता तर जरा ते कोल्ड्रिंकचं पेव थोडं थोडं कमी होत चाललंय. 80-90च्या दशकात तुम्ही यांचे लग्नाचे अल्बम चेक करा, प्रत्येक अल्बममध्ये एक फोटो सापडणार, 1 बॉटल 2 स्ट्रॉ. कोणत्या फोटोग्राफरनं काढलं होतं कुणास ठाऊक. मग आम्हाला आमची सोलकढी, आम्हाला आमचं लिंबू सरबत नाही जगापर्यंत पोहोचवता आलं. आमचं नाणं असं खणखणीत बाजारात वाजून विकता आलं पाहिजे आणि त्यासाठी अपेक्षित असणारी विक्रीची कौशल्य सुद्धा आम्हाला आमच्या लेकरांना शिकवता आली पाहिजेत. आम्हाला पिकवता येतं, आम्हाला कष्ट करता येतात, पण आम्हाला विकता मात्र येत नाही. जळगावला गेलो होतो. आता जळगावला केळीचं पीक मोठ्या प्रमाणावरती होतं. तिथले शेतकरी, मला कौतुक वाटलं. जिथं केळीची बाग आहे, जिथं केळीची शेती आहे, तिथे हायवेला लोकांनी आता वेपर्सच्या भट्ट्या सुरू केल्यात. लगेच वेपर्स तयार करून त्या आले गेलेल्या लोकांना देतात. छान वाटलं मला की बदलतायत लोक. वेपर्सचं एक पॅकेट किती रुपयाला घेऊन येता? किती रुपये आणताच का नाही? 5 रुपये, 10 रुपये. 5 रुपयाच्या वेपर्सच्या पॅकेटमध्ये किती वेपर्स असतात? 5. बाकी सगळी हवा. पैसे हवेचे, तुम्हाला हवा करता आली पाहिजे. आणि हवा कशानं होते? रील्स, स्टेटस. रील्स आणि स्टेटसनं हवा होत नाही. हवा होते तुमच्या ज्ञानानं, हवा होते तुमच्या कर्तृत्वानं, हवा होते तुमच्या कौशल्यानं. ती कौशल्य तुम्हाला अस्तित्वात अंगीकारता येतील का, याच्यासाठी प्रयत्न करा. आपलं नाणं वाजून बाजारात विकता आलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात करा. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा कॉलेजला होतो, मी आमच्या सरांना विचारलं होतं, सर आम्हाला विचारायचे की कोणाला MBA कशात करायचं आहे वगैरे. मी सांगितलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग होतं. त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? ते म्हटलं मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं. सर म्हटले तुला नीट बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये MBA काय करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं. म्हटलं सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हणले तुला काय करायचं ते कर, आपण परीक्षा घेऊयात आणि शोधूयात कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे. मी म्हटलं ठीक आहे. परीक्षा काय घेतली? 100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं बाजारात जाऊन विकून यायच्या. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूया त्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं 100 रामायणाच्या प्रती तर आजच्या बाजारात विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हटलं सल 100च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही. लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर रामायण ठेवायचो आणि सांगायचो हे रामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे. त्यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आम्ही कॉलेजला असताना आमच्या सरांनी सांगितलं होतं अमुक अमुक एरियामध्ये जरा सर्वे करून या की तिथे स्वीट मार्ट चालेल का, स्वीटचं दुकान चालेल का. तिथं ऑलरेडी 10-20 दुकानं होती. सगळ्यांनी येऊन रिपोर्ट केला 20 दुकानं आहेत, नवीन दुकान टाकण्यात मजा नाही. एकच पोरग होतं, त्यानं तिथं जाऊन सांगितलं, म्हणलं 20 आहेत याचा अर्थ 21वां पण चालू शकतं. म्हटलं ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी आम्हाला विकसित करता येईल का? जगात काहीतरी तुम्ही वेगळं लोकांसमोर आणावं लागेल, मांडावं लागेल. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत ना तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू पण शकणार नाही. आपल्या पिढीनं आयुष्यात पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता साहेब? नोकिया 3310, 1100.
1600, 2600, 3310 तर असा होता एखाद्याला फेकून मारला ना टिंगूळ येईल, पण मोबाईलला काय होणार नाही. 3 दिवस त्याची बॅटरी उतरत नव्हती. आणि मोनोपोली होती नोकियाची. सगळ्यांकडे नोकिया सोडून दुसरा फोन दिसत नव्हता लवकर. आज नोकिया मार्केटमध्ये आहे का हो? आहे तर किती आहे? का नाही आहे? अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही, नोकिया नाही टिकू शकलं. दादा हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी, पॅनासॉनिक, निकॉन. आता कॉडॅक आहे का? आता कॉडॅक दिसत नाही. आणि तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा त्यांच्या लग्नात कोणता कॅमेरा होता? 100% कॉडॅक. आणि 36च फोटो निघायच्या एका रोलमध्ये. म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला. आणि नवरदेव कितीही मागं लागू दे फोटोग्राफरच्या, 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते. ते म्हणणार ते फोटो धुवायला दिलेत, कोणत्या नदीवर जात होतं काय माहीत. आणि जे पाहिजे तेच फोटो नेमके जळालेले असायचे. आता कॉडॅक का नाही आहे? डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक नाही टिकू शकलं. नवीन तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारावं लागेल. काळ आणि वेळेनुसार तुम्हाला बदलावं लागेल. नवीन टी व्ही आला होता घरात, त्याला सेटर बिटर असायचं, पोरांनी पाहू नये म्हणून लॉक करायचं त्याला. लाईट कमी जास्त व्हायला लागली की स्टेबिलायझर असायचं. आणि प्रक्षेपण गेलं का पोरं म्हणायची टी व्हीला मुंग्या लागल्या. आता टी व्हीला कुठं मुंग्या लागतात का? मग यातलं एखादं हुशार असन त्यानं वर जायचं, अँटिना फिरवायचा, एकानं खालून म्हणायचं दिसलं, मग त्यानं खाली यायचं, त्यानं खाली येऊस तर इकडं परत प्रक्षेपण गेलेलं असेल. आणि पिक्चर कधीतरी बघायला मिळायचं हो. कधीतरी छायागीत, कधीतरी चित्रगीत, कधीतरी मुगली, कधीतरी चंद्रकांता. एक मी मगाशी जे म्हटलं ना, अभावामध्ये सुख होतं. कधीतरी चित्रपट बघायला मिळायचा म्हणून गर्दी व्हायची टी व्ही समोर. रविवारी रामायण महाभारत असायचं, गावात शांतता असायची, चिडीत चोप. इतकी लोक मजा घ्यायची या सगळ्या गोष्टींची, कारण अभाव होता. आता रोज चित्रपट आहेत, कोणतंही चॅनल लावा. रविवारी 4 वाजता मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यायचा, ओ डॅम इट. आणि मध्येच एक जाहिरात लागायची. आता ह्या तरुण मुलींना ती जाहिरात पाठ नसेल, माहीत नसेल, पण सगळ्या पालकांची मात्र ती जाहिरात पाठ असणार. लाईफ बॉय है जहा. ऐकलं की नाही? खात्री आहे मला आमच्या सगळ्या पिढीविषयी. कारण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हतो. जाहिरात बदलायला, चॅनल बदलायला ऑप्शनच नव्हता. जाहिराती सगळ्या पाठ असायच्या. आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती. भारतात कधीतरी फुटबॉलची क्रेज होती का? क्रिकेटची क्रेज होती. पण लाईफ बॉयची मोनोपोली होती. लाईफ बॉयला कुणी म्हणायचं तुम्ही क्रिकेट खेळणारी पोरं का दाखवली? इतका रुबाब होता लाईफ बॉयचा. लोक दुकानात जायची आणि म्हणायची साबण द्या नव्हती म्हणत, लाईफ बॉय द्या म्हणायची. इतका रुबाब लाईफ बॉयचा. पण त्यानंतर राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला. करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतंय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. लाईफ बॉयला कळलं आता करिश्माच्या कॉम्पिटिशनमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं टिकणार नाहीत. आता त्यांनी लाल रंगाचा ठोकळा साबण बाजूला केला आणि लाईफ बॉय गोल्ड नावाचा गुळगुळीत साबण बाजारात आणला. आणि लाईफ बॉय गोल्डची जाहिरात कोण करत होतं? आता फुटबॉल खेळणारी पोरं नाहीत. लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफ बॉय गोल्ड आंघोळ करून येतो. या कंपन्यांना कळलो काळ आणि वेळेनुसार आपल्याला बदलावं लागेल. कोविडमध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे, तो लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता 99.9% कीटाणू से मुक्ती. कोविडमध्ये साहेब संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद, फक्त कीटाणू आणि मुक्ती. आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही. मोती वर्षभर कुठं असते काय माहित? ते दिवाळीलाच येतंय, वर्षभर झोपताय, दिवाळीला म्हणताय उठा उठा मोती साबणानं आंघोळ करायची. त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कुणाला काय करायचंय ते करा. आपलं मार्केट, गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस. ते मोतीनं आंघोळ केल्याशिवाय त्याला वाटतच नाही दिवाळी झाली. त्यानं त्याचं मार्केट ठरवलंय. आपल्याला आपलं मार्केट ठरवता आलं पाहिजे. भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. आणि दुर्दैवानं आपल्याच पोरांना अजून समजलेलं नाही की भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. आपण नोकरीच्या रांगांमध्ये उभे आहोत.
मी म्हणत नाही तुम्ही नोकरी करू नका, पण का आपण व्यवसायाचे उद्योगाचे पर्याय स्वीकारायचे नाहीत? प्रत्येकाचं स्किल वेगळं आहे, सगळेच जण उद्योग व्यवसायात येऊ शकणार नाही. पण MBA कॉलेजच्या बाहेर सुद्धा बोर्ड लावलेला असतो 100% जॉब गॅरंटी. तिथं सांगा ना की इथून बाहेर पडणारी पोरं बिझनेसमध्ये येतील, उद्योगात येतील, व्यवसायात येतील, व्यापारात येतील. 140-45 कोटी लोकसंख्या आहे भारताची, एवढी मोठी बाजारपेठ. बरं, शेजारी चायनाला कळते, हा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतंय सगळ्याचं प्रोडक्शन चायना करतंय. जपानला कळतंय भारतात आणून काय विकायचं, अमेरिकेला कळतंय भारतातल्या बाजारपेठेला कसं वापरायचं. आम्हाला का समजत नाहीये? एवढासा देश आहे इस्रायल, कृषी क्षेत्रात कुठच्या कुठे निघून गेला. आणि आम्हाला 60-70 वर्ष लागली हे कळायला की पाणी पाटाला नसतं द्यायचं, पिकाला द्यायचं असतं. आम्ही 60-70 वर्ष पाटानंच पाणी देतोय, त्याच्यावर गाणी विनी काय. आत्ता ठिबक वगैरे सिंचन पद्धती नव्यानं आल्या आणि मग आम्हाला कळलं की पाणी थेट पिकाला द्यायला पाहिजे. आता आमच्या विद्यापीठानं ड्रोन टेक्नॉलॉजी विकसित केली. आता आम्ही शेताच्या, ते ड्रोन फक्त तुम्ही नाही वापरायचा आता फोटो काढायला, शेतकरी ड्रोन वापरणार. त्यांना बांधाव बसायचं रिमोट घेऊन, खांद्यावर पंप नाही टाकायचा, त्यांना रिमोटनं फवारणी मारायची सगळ्या शेतावरती. आणि एक दिवस असा येईल कांद्याची गोणी सुद्धा त्या ड्रोनला लावायची, थेट गोणी भुसाऱ्यात. बदललं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, उद्योग व्यवसाय व्यापार कळला पाहिजे. तुमची माझी कॉम्पिटिशन हडपसरण, शेवाळवाडी, पुणे, नगर, नागपूर इथपर्यंत मर्यादित नाहीये. 93-95ला गॅट करार स्वीकारला, खुला आर्थिक धोरण स्वीकारलं. जगातली कितीतरी विद्यापीठं यावर्षी भारतात येऊ बघतात, डीम्ड युनिव्हर्सिटी आल्या, सिलेबस बदलत राहतात. आणि या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल, डोळे विस्पारून जगाकडे बघितलं पाहिजे. ठराविक एखादी परीक्षा, ती क्रॅक करण्यासाठी अपेक्षित असणारे तंत्र, आणि ती एक्झाम पास होऊन अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागणं, आणि तिथून बाहेर पडल्यानंतर एखादं पॅकेज, आयुष्यात एखादी गाडी, एखादा फ्लॅट, हप्ते 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 हप्ते, आणि एक दिवशी स्विच ऑफ. एवढंच फक्त करिअर आहे का? अरे आयुष्य परत नाहीये, मस्त जगू. रतन टाटा साहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं स्टेटस काय होतं? टाटा साहेबांचा फोटो होता की नाही? बरं, आपण कोण भेटलोय का हो त्यांना? पण भारतातला काय, जगातला प्रत्येक माणूस हळहळ व्यक्त करत होता, मोठा माणूस गेला. कलाम साहेब ज्या दिवशी गेले, गावातला फेटा बांधलेला माणूस रडत होता. मी म्हणलं, बाबा का रडताय? अरे म्हणले, देव माणूस गेला, कलाम साहेब गेले. म्हणलं, कधी भेटला होता? कशाचं बाबा, एवढा मोठा माणूस आपल्याला कधी भेटतोय? मग रडता का? नाही, लय मोठा माणूस गेला म्हणले. कलाम साहेब राष्ट्रपती म्हणून जेव्हा त्यांचा कार्यकाल संपला, हातात 2 बॅग घेऊन त्या राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडले. एका बॅगमध्ये त्यांचे काही पुस्तकं, डायरी, काही महत्त्वाची कागदपत्र, आणि एका बॅगमध्ये 2 ड्रेस. काय जगली होई माणसं! असे मोठे आदर्श आम्ही आमच्या लेकरांसमोर कधी ठेवणार आहोत? आपल्याला हे चांगले आदर्श आपल्या लेकरांसमोर ठेवता आले पाहिजे. साहेब, पुण्यामध्ये 2-4 महिन्यापूर्वी पोलिसांनी कार्यवाही केली, कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडलं. जे पुणे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं, त्या पुण्यामध्ये कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज सापडतं. ज्या अर्थी ते सापडतं त्या अर्थी इथं ग्राहक आहे. ग्राहक काय कोण अमेरिकेहून येऊन इथून ड्रग्ज घेऊन तिकडे जात आहे का? इथे आलेली पोरं कुठली आहेत? इथं बसलेली निम्मी पोरं, इथं या भागातली पोरं इकडे सोलापूर, बार्शी, विर्शी इकडनं आलेली आहेत. खेड्यापाड्यातली पोरं पुण्यात शिकायला येतात. या पोरांच्या आता पॅरेंटिंग हे इतकं क्लिष्ट बनत चाललंय. तुम्ही तुमच्या आईवडिलांना विचारा, अरे एकदा पोरगं बापानं शाळेत नेऊन दाखला बिकला ते भरलं, पोरगं एकदा रुजू झालं, 10वी होईपर्यंत बापाला माहीत पण नव्हतं शाळेत काय आणि कसं काय कुठं. आता मात्र रोज परिस्थिती भयानक बदलतीये. शिक्षकांनी पोराला मारलं, कानाला पकडलं तरी पालक काही बोलत नव्हते. आता अनेक गोष्टी आहेत पोरांच्या आजूबाजूला, अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांचा प्रभाव पोरांच्या व्यक्तिमत्वावरती होतोय. हातात मोबाईल आहे, जग असं एका क्लिकवरती येऊन थांबलंय. आजूबाजूच्या पोरांचं वागणं, त्याचा प्रभाव मुलांवरती होतोय. अशा वेळेला मुलांना लक्ष देणं, मुलांचे मित्र कोण आहेत, मुलांच्या मैत्रिणी कोण आहेत, मुलं काय बघतात, काय वाचतात, काय ऐकतात, कुणाच्या संगतीमध्ये आहेत. 2 मार्क एखाद्या विषयाला कमी पडले तरी चालतील, पण आमची पोरं कुणाच्या संगतीत आहेत? आता इथे उदय जगतापांनी एक प्रोग्राम घेतला होता. यात सगळ्या जे अस्वस्थ पुणे, वेगवेगळ्या लोकांना बोलवलं होतं, पोलीस कमिशनर वगैरे सगळे होते. बऱ्याच लोकांनी सांगितलं की पोलिसांनी कार्यवाही केली पाहिजे, शाळेच्या बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्यांची झाडाझडती केली पाहिजे. म्हटलं, प्रशासन त्यांचं काम करेल, टपऱ्यांची झाडाझडती करेल, काय करायचं ते करेल. आपण आपल्या पाल्याची बॅग चेक करून किती दिवस झालेत? शाळेतून आल्यानंतर त्याचं दप्तर बघून किती दिवस झालेत? आपण त्याचं कधी दप्तर बघतो? आपण कधी त्याची वही बघतो? कधीतरी घरी आल्यानंतर त्याला विचारतो, आज कोणकोणते क्लास झाले, काय झालं केमिस्ट्रीच्या विषयात, काय शिकवलास, काय आज तू लॅबोरेटरीमध्ये गेला होता, आज काही प्रयोग. आता प्रयोग वियोग तर विषयच उरला नाही. एखाद्या क्लासला पोरांना पाठवून टाकायचं, त्यांनी प्रयोग वियोग नाही केले तरी चालतात, त्यांची तोंड बघून त्यांना प्रयोगाचे मार्क मिळणार आहेत. पोरगं काही शाळेत प्रयोग करायला गेलं तर सरांनी चंचूपात्र ठेव, फुटतंय, तेवढंच आहे आपल्याकडं, प्रयोग वियोग नाही केले तरी चालत. कसे सायंटिस्ट जन्माला येतील?
मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्ही पोरांच्या वह्या चेक करा उद्यापासून आणि लगेच तुम्हाला त्यातलं गणित सोडवता येईल, तुम्हाला त्यातली ॲक्शन रिॲक्शन समजेल. नाही समजणार. मला मान्य आहे की आता पोरं सिलॅबस बदलतोय, झपाट्यानं पुढे जातोय, प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही सांगता येणार, पण घरी आल्यानंतर कुणीतरी मला विचारतंय, ही भावना महत्त्वाची आहे. घरी आल्यानंतर आई मला विचारते आज काय काय शिकवलं. घरी आल्यानंतर वडील 2 मिनिट मला वेळ देतात, विचारतायत आज काय काय झालं. हे विचारण्याची सवय आपल्या पाल्याला लागली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून वेळ द्या. परिस्थिती भयानक आहे, बदलतीये परिस्थिती, आणि अशा वेळेला आपल्या मुलामुलींसोबत आपला संवाद कायम असला पाहिजे. आता 2-2, 2.5 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम आहेत. एक काळ होता 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम. जुन्या काळात आईबापाला शरीराचे धर्म नव्हते का? पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2, 2.5 वर्षाचे पोरांचे जर सेपरेट बेडरूम नाही, त्यांनी म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला ना. ठराविक वयापर्यंत संवाद ठेवा, तो स्पर्श ठेवा, वेळ प्रसंगी कानाला पकडा, वेळ प्रसंगी वेगवेगळ्या विषयांवरती बोला. मुळात आपल्या गप्पांचे विषय बदलायला सुरुवात करा. ठरवून गप्पा मारा एखाद्या विषयावरती, चांगली पुस्तकं द्या, चांगल्या गोष्टी मुलांना सांगा. माझ्या वडिलांनी साहेब मला माझ्या आयुष्यात पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही. वाढदिवस असला तर त्यांनी पुस्तक आणून द्यायचं, काही त्यांना आनंद झाला, मला काही यश मिळालं, त्यांनी पुस्तक गिफ्ट करायचं. आता मी बघतो 1ली 2रीच्या पोराला बाप बंदूक घेऊन जातोय वाढदिवसाला. पोरगा बापाला मारल्याचं नाटक करतं, बाप मेल्याचं नाटक करतो, त्यात आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललंय? आपल्या घरामध्ये एक छोटीशी लायब्ररी असली पाहिजे, वर्तमानपत्र आलं पाहिजे. किती घरांमध्ये वर्तमानपत्र येतो? आहेत, काही घरं आहेत. आणि त्या वर्तमानपत्रात आपण नेमकं वाचतो काय? पहिलं पान, मागच्या पानावरच्या गॉसिप्स, मधल्या पानावरचं राशी भविष्य आणि रेसिपी. कधीतरी आग्रलेख वाचा, एखाद्या ताज्या विषयांवरती त्या संपादकानं मांडलेलं मत असतं, त्याच्यावर तुमची मतं काय त्याच्यावरती चर्चा करा. चांगल्या गोष्टी तर आपण आपल्या मुलाबाळांना सांगतो का? आपण चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, अन्यायाविरुद्ध लढायचं कसं ती ताकद निर्माण केली. एक काळ होता की घरात आजी आजोबा असायचे आणि ते गोष्ट सांगायचे, रामाची, कृष्णाची, ज्ञानोबरायांची, तुकोबरायांची. कळत न कळत संस्कार होत गेले. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आजी दिवा लावायला जायची त्या तुळशीपाशी, पोरगं पण आजीच्या पदराला धरून जायचं. आजीनं हात जोडायचे, शुभम करोती म्हणायचं, पोरगंही तिच्या पाठीमागं म्हणायचं. आता गोष्टी सांगितल्या जात नाहीत. आणि आता कुणी जर म्हटलं बाबा बाबा गोष्ट सांगा, बाबाच त्याला गोष्ट सांगतात. एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आता आज्यानं असं सांगितल्यावर पोरगं तेच करते कॉलेजला, 1 राजा 2 राण्या, 1 आवडती 1 नावडती. गोष्टींचा विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या मित्रानं त्याच्या आजीची एक गोष्ट मला सांगितली होती. इथं जी जुनी लोक आहेत ना, त्यांना ती कनेक्ट होईल. तो सांगत होता की नोकरीच्या निमित्तानं माझे वडील बाहेर राहायला आले. आम्ही वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं तिथेच शाळेला होतो. पण वडिलांनी ठरवलेलं होतं की काही सण समारंभ आपण आपल्या गावीच साजरे करायचे. पोरांची आणि गावातल्या जुन्या माणसांची ओळख पाळख राहिली पाहिजे. आम्ही ठरवलं होतं की दर दिवाळीला गावाकडे जायचं आणि दिवाळी साजरी करायची. आम्ही दिवाळीची वाट बघायचो, कधी गावाकडे जायला मिळतं. आणि आम्ही जेवढी आतुरतेनं वाट बघायचो ना, तितक्याच आतुरतेनं माझी आजी पण माझी वाट बघायची. आम्ही आलो की आजी अशी उमऱ्यातच असायची, पटकन जवळ घ्यायची, बोटं मोडायची, तिचे ओठ गालावर लावायची, मजा वाटायची. आमच्या आजीचं नाव म्हटलं सीताबाई. तसं तिचं माहेर मोठं होतं, पण इकडं आली आणि या सगळ्या माणसांच्या गर्दीत आजी म्हातारी होऊन गेली. 9वारी लुगडं घालायची, चुळीला गाठ मारलेली असायची, कपाळावरती भलं मोठं कुंकू असायचं आणि कमरेला पिशवी खोवलेली असायची. वर्षभरात ₹1-2 करत करत 100-200 रुपये तिच्या गाठीला जुडलेले असायचे. आणि दिवाळीला आम्ही आलो की आमच्या सगळ्या नातवांमध्ये ₹2 ते वाटून टाकायची. माझ्या दृष्टीनं म्हटलं, तुकतुकीत चेहऱ्याची वर्षभरातली सगळी दौलत नातवांमध्ये वाटून टाकणारी आजी म्हणजे जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. आम्हा नातवांना आजीच्या नुसता नजरेचा धाक असायचा आणि तितकीच प्रेमळ. पण आजीला मात्र आजोबांचा धाक होता. आजोबा फारसे आजीसोबत बोलायचेच नाहीत. एकदा तर तांब्याला हात लागला आणि पाणी असं ताटात कलंडलं. 4 चौघात आजीचा अपमान केला आजोबांनी. मग मात्र मी आजोबांना एकदा म्हटलं, आजोबा आजीला असं 4 चौघात बोलत जाऊ नका. झालं रे बाबा, आता चुकलं. मग मी आजोबांना म्हटलं, असं मला चुकलं म्हणायचं नाही, आजीला सॉरी म्हणा. आजोबांना सॉरी म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. कदाचित म्हणूनच ते माझ्या सांगण्यावरून आजीला सॉरी म्हटले आणि नंतर मी आजीला सांगितलं, सॉरी म्हणजे चुकलं, माफ करा असा अर्थ होतो.
तेव्हा आजी म्हणली, बाबा असलं कशाला काय सांगतो म्हाताऱ्याला. हे जर त्यांना कळलं ना की मी म्हातारीची माफी मागितली, परत दुसरं काहीतरी नवीन प्रकरण सुरू होईल. मजा होती व सगळ्या गोष्टींमध्ये. आणि काय सांगायचं, आम्ही सगळी नातवंड जेव्हा तिथे जमायचो ना, अंगणामध्ये मोठा तळवट टाकायचा आणि आजीसोबत त्या तळवटावरती झोपायचं. आता गावाकडं उशा होत्या किती, 4-6 उशा असायच्या आणि बहुतांशी मग ज्याच्या मनगटात रग आहे ना त्याला ती उशी मिळायची. मी सगळ्यात लहान, माझ्या वाट्याला उशी कधी आली नाही म्हणून मी कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो. आजी यायची, उचलायची, जवळ घेऊन बसायची. माझं नशीब इतकं थोर म्हटला, बाकीच्या पोरांना कापसाच्या उशा मिळाल्या, मला मात्र झोपायला आजीचा हात मिळत राहिला. आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी झोपायचो. मग आजीला म्हणायचो, आजी सगळी पोरं झोपली, मला गोष्ट सांग की. माझ्या आजीनं मला किती गोष्टी सांगितल्या. सगळ्या गोष्टी जशाच्या तशा माझ्या डोळ्यासमोर आहेत. आजीनं सांगितलेल्या गोष्टी कोणत्या? सीतेची, कौशल्याची, शापानं दगड झालेल्या अहिल्याची, ज्ञानोबरायांची रुक्मिणी, चोखोबा महाराजांची सोयराबाई, सगळ्या बायांची दुःख आजीनं मला लहानपणी सांगून टाकलेली. सीतेची गोष्ट सांगताना तर आजी इतकी हळवी होऊन जायची. आजी म्हणायची, सीता तशी जनकाची लेक, मोठ्या घरात जन्माला आली, घर पण तिला मोठं मिळालं, अयोध्येची राणी होणार होती, पण तिला आदल्या दिवशी कळालं रामाला राज्य नाही, रामाला वनवास आणि भरताला गादी. पण एक शब्द उलटा बोलली नाही. नवऱ्याच्या पाठीमागं वनवासाला निघून गेली. तिला अयोध्येच्या राजवाड्याचा सुद्धा मोह झाला नाही, पण कुठं माशी शिंकली माहीत नाही. जिला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही, तिला वनवासात असताना सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि तिथंच प्रकरण फसलं. एकदा त्या सोन्याच्या हरणाच्या मोहात पडली. प्रभू रामचंद्र त्या हरीण पकडायला निघून गेले आणि रावणानं मात्र सीतामाईला पळून नेलं. आजी म्हणायची, राजवाड्याचा मोह झाला नाही, पण हरणाचा मोह झाला. बाई, आम्हा बायकांचं जगणंच मेलं असं. कशाचा हट्ट धरायचा नाही, आणि कशाचा हट्ट धरलाच आणि काही चुकलं, झालं, आला वनवास वाट्याला. आजी बोलता बोलता मी कधी झोपून जायचो, माझं मलाच कळायचं नाही. कितीतरी गोष्टी आजीनं सांगितलेल्या मला आठवतात. पुढे पुण्यात मी शिकायला आलो, मोठा झालो, कॉलेजला पुण्यात आलो. एक खोली करून मी आणि माझा मित्र राहायचो. परीक्षा जवळ आलेल्या होत्या, तब्येत जरा नरम गरम होती. वडिलांना फोन केला आणि म्हटलं, माझी तब्येत बरी नाही, परीक्षा आल्यात, काही दिवस आईला पाठवतं का? दरम्यान त्याच वेळेला आई पाय घसरून पडली आणि तिचा हात आता महिनाभरासाठी तरी गळ्यात राहणार होता. मग आता पर्याय काय? मग वडिलांना म्हटलं, आजीला तरी पाठवा. वडिलांनी आजीला पुण्यात आणून ठेवलं. आजी पुण्याहून नगरवरून पुण्याला येताना काय घेऊन आली? एक पिशवी, त्याच्यात 2 लुगडी, एक छोटासा आरसा, केस विसरायची फणी, एक मेणाची डबी, एक कुक्काचा करंडा आणि एक हरिपाठाचं पुस्तक. एवढ्याशा खोलीत आजी येऊन राहिली, पण आजीनं त्या खोलीचं घर करून टाकलं. आम्ही अभ्यासाला बसलं का आजी शेजारच्या मंदिरात जायची आणि हरिपाठ वाचत बसायची. माझ्या परीक्षा झाल्या, तब्येतही आता बरी होती. गोळ्या औषधं तर सुरूच होती, पण आजीच्या नुसत्या येण्यानं सुद्धा माझी तब्येत बरी होऊन गेली. आता 2 दिवसानं वडील आजीला घ्यायला येणार होते. वडिलांनी सांगितलं, 2 दिवसानं आजीला घ्यायला येतोय रे. मी पैसे साठवून आजीला साडी घ्यायचं ठरवलं. आजीनं लहानपणी एवढ्या गोष्टी सांगितल्या. मी साठवलेल्या पैशातून आजीला साडी आणली आणि म्हणलं, आजे नेस की गं. आजी म्हणली, नाही बाबा, गावाकडे जाईन, आधी थोरल्या जावला नेसायला देईल आणि तिनं एकदा घडी मोडली का मग मी नेसल. इथं जुन्या कुणी बायका असतील तर त्यांना विचारा. नवऱ्यानं जर वर्षाकाठी साडी आणली तर पहिल्यांदा स्वतः नाही घालायची, आधी जावला म्हणायचं, बाई तुम्ही घडी मोडा मग मी घालते. आता तरुण पुरींला घडी मोड हा शब्द तर माहीत आहे का? आणि आपण कुणाला घडी मोडायला देतो? लगेच फोटो, लगेच स्टेटस, आणि दिवसभर बघायचा, कुणी बघितलंय, कुणी बघितलंय. नवी कोरी साडी आणून आजीला दिली, पण आजीला त्या साडीचा सुद्धा मोह झाला नाही. 2 दिवसानं वडील येणार होते, आजीला घेऊन जाणार होते, पण त्याच दिवशी संध्याकाळी फोन खणखणला. आजोबांनी सांगितलं, 2 दिवसानं येणार होतो, पण बाळा आजीला घे आणि लगेच नगरला यायला निघ. आजोबा गेले. सांगावं तरी कसं आजीला? आजीला म्हटलं, आजे आजोबांची तब्येत बरी नाही, लगेच निघावं लागतंय. गडबडीत आम्ही शिवाजीनगरला आलो, एसटीत बसलो. आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली. काहीतरी गडबड आहे याची कुणकुण आजीला लागली असावी. सारखी पदर डोळ्याला लावून खिडकीतनं बाहेर बघत होती. गावाकडं पोहोचलो, सगळं तिच्या समोर होतं. सीतेला तरी सोन्याच्या हरणाचा मोह झाला. आमच्या आजीला साध्या लुगड्याचा मोह नाही, पण तरीसुद्धा तिच्या वाट्याला कायम वनवास आला. तिच्याच कुणीतरी मैत्रिणींनी तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती टिचकी मारली. आजी एकटी पडली.
दिवसामागून दिवस उलगडत गेले. 6 महिने गेले या घटनेला. एरवी भरभरून बोलणारी आजी आता घरात बोलत नाही, एकटी एकटीच असते. 6 महिन्यानं ठरवलं पुन्हा आजीला भेटायला जायचं. मित्राला घेतलं आणि आजीला भेटायला आलो. 2 दिवस आजीसोबत खूप बोलायचा प्रयत्न केला, पण आजी काही खुलली नाही. जाताना आजीला म्हटलं, अजय तुझी पिशवी खोलीवर राहिली होती, तेवढी घेऊन आलो, आणि ती पिशवी आजीकडे दिली. आजीनं सामान खाली ओतलं. 2 लुगडी, एक मी आणलेली नवी कोरी साडी जी तिनं कधी वापरली नाही, एक केस विचरायची फणी, एक कुंकाचा करंडा आणि मेणाची डबी. कुंकाचा करंडा, फणी बघितली आणि 2 दिवसापासून शांत असणारी आजी गळ्यात पडली आणि तिनं हंबरडा फोडला. आता काय करू रे याचं? ही फणी, हा आरसा, हे कुंकू, आता काय करू मी याचं? ज्या आजीच्या हातावरती डोकं ठेवून मी लहानाचा मोठा झालो, ती आजी आता आज माझ्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत होती. माझ्या खांद्यावरती आजीचं डोकं होतं, पण मला त्यात सीता दिसली, लक्ष्मणाची पत्नी उर्मिला दिसली, ज्ञानोबांची आई रुक्मिणी दिसत होती, अहिल्या दिसत होती. जगातल्या सगळ्या बायांचं दुःख आजीच्या डोळ्यातून ओरगळत होतं. आजीला टाटा बाय बाय केला आणि निघून गेलो. वर्ष सरत गेली. आम्ही सगळेजण आमच्या संसारामध्ये रमत गेलो. आणि एक दिवशी मला असं वाटलं की आपणही आपल्या लेकरांना काहीतरी गोष्टी सांगायला हव्यात. आजीच्या गोष्टी ऐकून ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. आपल्याही पोरांना थोडासा गाव कळायला हवा, आपल्याही पोरांना थोडासा निसर्ग कळायला हवा, आपल्याही लेकरांना नातीगुती कळायला हवीत, आपल्याही लेकरांना थोडासा अभाव प्रभाव कळायला हवा. आणि म्हणून ठरवलं या वर्षीच्या दिवाळीला पोरांना घेऊन गावाकडे जायचं. यावर्षी दिवाळीला गावाकडे गेलो. माझ्यासोबत माझी मुलगी मुलगा होता. आता वाड्याच्या भिंती खचल्या होत्या. पोरं आपापल्या दिशेला पांगली होती. वाड्याच्या भिंतीवरती आजी आजोबांचे फोटो तेवढे होते. पोरांना गाव दाखवलं, पार दाखवला, मंदिर दाखवलं, नदी दाखवली. संध्याकाळी तळवट टाकून आम्ही अंगणात झोपलो. माझ्या लेकीचं डोकं माझ्या हातावरती होतं आणि माझी लेक आकाशाकडे बघत होती. आता तळवट मोठा होता, उषा अनेक होत्या, पण त्या उशांवरती डोकं ठेवायला आता डोकी उरली नव्हती. माझ्या पोरीनं मला विचारलं, बाबा एक गोष्ट सांगशील? आणि तेव्हा मी माझ्या लेकीला गोष्ट सांगितली, माझ्या आजीची, माझ्या सीताबाईची. ह्या गोष्टी पोरांना सांगायला हव्यात. आमची आजी अशी होती, आमचे बाबा असे होते, आमचे काका असे होते. तुम्ही बघा, आपल्याकडं म्हण होती, आई मरो आणि मावशी उरो. मावशीचं प्रेम होतं की नाही? मावशी हट्ट पुरवत होती. साहेब, पोरं वडिलांना काही मागायला घाबरायची, मग बापाला म्हणायचं, ते बापाला म्हणायला घाबरायची, मग चुलत्याला म्हणायचं, दादा जरा मला ते आणताल का, नाना मला हे घेऊन याल का, मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायचे. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी आणि काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. बरं, काळाची गरज आहे, पण एक मुलगा एक मुलगी. आता मावशी आहे का? आता काका आहे का? ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. ही नाती परत नाहीत. आई वडील बहीण भाऊ, जपा या नात्यांना. माझे वडील एक चॉकलेट आणायचे, माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशन तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायचे, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा छोटा भाग स्वतःला ठेवायची आणि मोठा भाग मला द्यायची. चॉकलेट छोटं होतं, पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकते, म्हणून तिचा सन्मान करा. आणि आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो ना, तितकाच सन्मान इतरांच्या बहिणीचा करा. म्हणजे कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. माझी तरुण पोरांना विनंती आहे, तुम्ही असे गल्ली चौकात कुठेतरी उभे आहेत आणि शाळेतल्या कॉलेजमधल्या 2 पोरी तिथून चाललेल्या आहेत. तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्या पोरींना सुरक्षित वाटलं पाहिजे. आणि तुमच्याकडे बघून जर वर्गातल्या पोरीला सुरक्षित वाटत नसेल, तर तुम्हाला जय भवानी आणि जय शिवाजी म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मित्र मैत्रिणी कॉलेज हे परत नाही आहे, एन्जॉय करा. पण हे एन्जॉय करत असताना त्यातली सात्विकता तर आपण हरवत नाही आहोत ना, याची काळजी घ्या. कॉलेज म्हणजे काय दिवस असतात भन्नाट. एरवी हिरवं दिसणारं पण अचानक गुलाबी दिसायला लागतं. आणि आपल्या डोक्यात काय होतं कॉलेज म्हणजे, ते अजय देवगण 2 टू व्हीलरवर 2 पाय ठेवून कॉलेजमध्ये एंट्री. कॉलेजला गेल्यावर कळतं कॉलेज असलं काय नसतं. प्रॅक्टिकल ट्युटोरियल, किती किती कम्प्लिशन्स आणि करिअरच्या नवीन संधी घेऊन कॉलेज येतं. म्हणून सताड डोळे उघडे ठेवून तुम्ही तुमच्या महाविद्यालयीन आयुष्याकडे बघा. आयुष्य मस्त एन्जॉय करा, पण त्यातली सात्विकता जपा. ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपण चुकतोय, त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणा.
इथं काही 7वी-8वीतली मुलं मला दिसत आहेत, काही कॉलेजची मुलं दिसत आहेत, काही पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं मला दिसत आहेत. 7वी-8वीतल्या पोरांना मला सांगायचं, घरी आल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते तुम्हाला? टिफिन संपला का? किती प्रेम आहे तिचं, तिला बाकी काही नाही, माझं पोरगं जेवलं का व्यवस्थित, पहिला प्रश्न तिचा असतो. आणि सकाळी सगळ्यात आधी उठते आई आणि तुमच्यासाठी टिफिन तयार करते. आम्ही जेव्हा साहेब पुण्यात आलो शिकायला, आमची आई नगरवरनं जेवणाचा डबा पुण्यात पाठवत होती. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला डबा यायचा. 6च्या गाडीनं तर दिला असेल, 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात मी चतकोरसुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते. आणि हे डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके नगरला, पुन्हा सोमवारी त्या फडक्यात डबे. आता पोरांचे टिफिन चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देते डब्यात, तिकडंच जाण काय खायचं ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. पोराला जवळ घेणं, त्याच्याशी बोलणं. अरे त्या लेकराच्या गालावर ओठ टेकवले तरी त्या स्पर्शात काय मजा आहे ना आईच्या. आईनं असं जवळ घेणं, त्याच्या गालावर ओठ. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या, चलो बाय टेक केअर. तो स्पर्श जाणीवपूर्वक आपण ठेवला पाहिजे आणि तुमच्या लेकरांसोबतचा तो संवाद तुम्ही कायम ठेवला पाहिजे. मला जाताना इतकंच सांगायचं आहे, इथं सगळ्या मुलामुलींना मला सांगायचं, हे तुमचे आईवडील आहेत ना, आईनं पोराला आहे ना बापाची गोष्ट सांगा. प्रत्येक वडिलांनी लेकरांना जवळ घेऊन त्यांच्या आईची गोष्ट सांगा. तुमच्या लेकराला कळू द्या हो, बार्शी, इकडं काय तुमचं सांगोला, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इकडून तुमचे वडील इथं आले, इथं कुठंतरी एखाद्या कंपनीत कामाला लागले. सुरुवातीला आम्ही एका खोलीत राहत होतो, तीळ 1 रुपया बाजूला काढून तुमच्या बापानं हा 1 BHK फ्लॅट घेतला आहे. गावाकडनं 10 लोक आली, बाहेर जेवायला घेऊन जायची ऐपत नव्हती, तुझ्या आईनं 10 लोकांच्या भाकरी थापल्यात. हे तुमच्या लेकरांना कळू द्यात की तुमच्या बाळांनो, तुमच्या आईनं, तुमच्या बापानं तुमच्यासाठी काय केलंय ते. आणि तुम्ही एकमेकांचा सन्मान ठेवा तुमच्या पोरांच्या समोर. तुम्ही जर एकमेकांच्या विषयी काही जर पोरांच्या समोर बोलत राहिलात तर मुलांनाही किंमत राहत नाही. आणि म्हणून तुमच्या बापानं किती कष्टानं हे उभं केलंय याची किंमत तुमच्या लेकरांना कळली पाहिजे. प्रत्येक बापानं लेकराला आईची गोष्ट सांगा, प्रत्येक आईनं आपल्या लेकरांना त्यांच्या बापाची गोष्ट सांगा. आणि बापाची गोष्ट सांगता यावी आईला असं कर्तृत्व आपलं ठेवा. येणाऱ्या पिढ्यांना सांगता यावं असं आपल्याला काहीतरी जगता आलं पाहिजे. आणि इथं बसलेली जी लेकरं आहेत, जी मुलं आहेत, त्या सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे, तुम्हाला वडिलांना जर बघायचं असेल ना, ऑफिसला जाताना वगैरे सुटाबुटात किंवा कामाला जाताना त्यांच्या युनिफॉर्ममध्ये किंवा लग्नकार्यात नटलेला बाप नाही बघायचा. वडील जेव्हा संध्याकाळी ऑफिसवरून कामावरून येतात आणि आपला शर्ट काढून खुंटीला अडकवतात, तेव्हा वडिलांचं फाटलेलं बनियन बघा. रात्री जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांच्या टाचेला पडलेल्या भेगा बघा. जेव्हा तुम्हाला बापाच्या भेगा दिसतील ना, तेव्हा तुमचे पाय कधीच घसरणार नाहीत, लक्षात घ्या. तुम्ही उठायच्या अगोदर तुमची आई 2 तास उठलेली असते तुमच्या टिफिनसाठी, आणि तुम्ही झोपल्यानंतर सगळ्या घरातलं काम आवरून नंतर येते आणि मग ती तिच्या अंथरुणाकडे जाते. हे आईबाप जर तुम्हाला कळले ना, तर मग आपली पाय घसरत नाहीत, आपण चुकत नाहीत. तुम्हाला तुमच्या आईवडिलांची कायम किंमत असली पाहिजे बाळांनो. या जगात आहे ना सगळं परत मिळेल, पण आईबाप मात्र परत मिळत नाहीत. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कोणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कोणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालं तरी बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. म्हणून ज्यांच्याकडे आईवडील आहेत त्यांना जपा, आईवडिलांचा आदर करा, त्यांचा सन्मान ठेवा. आणि ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी शेवटचे 2 मिनिट घेतो. पोरींनो, तुमच्यावर तर तुमच्या वडिलांचं विशेष प्रेम आहे. माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्यांच्या मुलीवर असतं. मला काय तुमच्यात वाद नाही लावायचे. नाही, जाताना तुम्ही भांडत बसा, पप्पा खरं सांगा ते काय म्हणत होते ते मागायचे. तुम्ही गंमत बघा, आपण जर वडिलांना 500 रुपये मागितले, वडील 50 रुपये देणार. त्यातही ते म्हणणार उद्या देतो, परवा देतो, पगार होऊ दे. आणि पुरीनं काय मागू द्या बरं,
काही करणं, पण ते पोरीला पटकन त्यांना माहीत असतं कुठं खर्च करत नाही, तिथंच कंपासमध्ये ठेवीन, वहीत ठेवीन, मोबाईलच्या मागं ठेवल. वडिलांचं विशेष प्रेम आपल्या मुलीवर असतं, कारण त्यांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक एक रुपया वडील बाजूला काढून ठेवत असतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. बाप सायकलवर कामाला जाईल MIDCत, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरेल. 10 मिनिट जर पोरगी कॉलेजवरनं उशीर आली ना, बाप 10 वेळा आईला विचारतो, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. पोरीनो, बाप थेट तुम्हाला फोन पण लावत नाही, ते आईच्या मागं लागतंय, कुठपर्यंत आली बघ. आणि तुम्ही उशिरा आलात ना, तर ते आईला बी म्हणतात तू लाडून ठेवली आहे. वडील थोडंसं अंतर ठेवून वागतात तुमच्याशी, पण तुमच्यावर प्रेम असतं त्यांचं. पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला अभिमान वाटला पाहिजे, काय माझ्या राणीनं करिअर केलं, काय माझा पठ्ठ्या जन्माला आला, काय माझ्या पुरीनं कर्तृत्व करून दाखवलं, हे तुमच्या आईबापाला सांगता यावं अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वतःला झोक